नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एनरोल इंजिनिअरच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की तुम्ही पाहू शकता, आपण 15 एप्रिलच्या शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे क्वेश्चन आज इकडे डिस्कस करणार आहे. तर ज्याही मुलांचा 16, 17 आणि 18 एप्रिलला आणि सेकंड जी शिफ्ट आहे मे मध्ये, तेव्हा पेपर आहेत, तर त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आपण आजचे जे क्वेश्चन्स आहेत त्यावरून ठरवणार की आजची जी शिफ्ट होती ती इझी होती, मॉडरेट होती की हार्ड होती. तर चालू करूयात व्हिडिओला. तर इकडे तुम्ही पाहू शकता, पहिल्या शिफ्टचे आपण 15 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टचे मॅथ्सचे क्वेश्चन इकडे अटॅच केलेले आहेत. आणि यावर तुम्ही अ, हा व्हिडिओला तुम्ही पॉज करून हे क्वेश्चन सॉल्व्ह पण करू शकता. जर तुमचा उद्या परवा आणि नंतर पेपर असेल तर तुम्ही एक प्रॅक्टिस म्हणून या व्हिडिओला पॉज करून इकडे तुम्ही सॉल्व्ह पण करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, ऑर्डर अँड डिग्रीवर पण क्वेश्चन्स आलेले आहेत, इझी लेवलचे क्वेश्चन्स. त्यानंतर एक एक्सपोनेन्शियलच्या फॅक्टर्सवर एक क्वेश्चन आलेला होता, बॅक्टेरिया इन्क्रीज ॲट द रेट अँड प्रोपोर्शनल टू समथिंग. सो इझी लेवलचे काही क्वेश्चन्स होते मॅथच्या ह्याच्यामध्ये. आपण पुढे जाऊन पाहूयात. अजून इंटिग्रेशन डिफरन्सिएशन वर खूप सारे क्वेश्चन आलेले होते. तर ते कोणते कोणते होते, तर या इकडे पाहू शकता तुम्ही. डिफरन्सिएशन चॅप्टरवर हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर इकडं प्रोबॅबिलिटी चॅप्टरवर, त्यानंतर कंटिन्युअस फंक्शन, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल यावर क्वेश्चन आलेले आहेत. आणि एक प्रोबॅबिलिटीचा कार्डचा क्वेश्चन आलेला होता. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करताय तुमचा क्वेश्चन पेपर, किंवा तुम्ही क्वेश्चन्सला अटेम्प्ट करताय, मॉक टेस्ट वगैरे प्रिपेअर करताय, तर यावेळेस अशा टाईपच्या क्वेश्चन्सला तुम्ही जास्त रेफर करा. त्यानंतर पीवायक्यूजला जास्त रेफर करा. इकडे पाहू शकता, आता इंटिग्रेशनचा पार्ट सर्वात इम्पॉर्टंट पार्ट मॅथच्या चॅप्टरमध्ये, जो की इंटिग्रेशनचा आणि डिफरन्शिएशनचा. तर यावर खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत आजच्या शिफ्टमध्ये. त्यातली त्यात आज 15 एप्रिलच्या फर्स्ट आणि सेकंड दोन्ही शिफ्टमध्ये इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनवर जास्त फोकस केलेला आहे. तर तुम्ही हे सर्व क्वेश्चन पाहू शकता इकडे. इनव्हर्स दिलेला आहे, त्यानंतर डीवाय बाय डीएक्स काढायचा आहे. इकडे पाहू शकता, एक्सपोनेन्शियल टर्म्स होत्या, इंटिग्रेशन मध्ये लिमिट दिलेलं होतं 1 to 4. यामध्ये काही क्वेश्चन्स असे होते की तिकडे सबस्टिट्यूशन मेथडचा उपयोग होता, काही क्वेश्चन्स मध्ये फॉर्म्युला बेसिसवर आपल्याला जायचं होतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन तिकडे आपल्याला नोट केलेले होते सीईटीच्या पेपरमध्ये. तर या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय तुमच्या एक्झामसाठी. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, लिमिटवर हा क्वेश्चन आलेला होता इकडे. आणि हा होता इंटिग्रेशनवर, परत एकदा लिमिट होतं 0 to π/2. आणि इकडे फॉर्म्युला बेसिसवर तुम्हाला याचा आन्सर काढायचं होतं. त्यानंतर लिमिटचा क्वेश्चन होता, टेन्स टू 0 होतं लिमिट. त्यानंतर वेक्टर्सच्या चॅप्टरवर सुद्धा क्वेश्चन तिकडे पाहायला मिळालेत. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ट्रिग्नोमेट्रीचं, जे काही ट्रिग्नोमेट्रीचा बेसिसवर ट्रिग्नोमेट्रीचा हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. तर अशा प्रकारचे काही लेंदी क्वेश्चन सुद्धा मॅथ्सच्या ह्याच्यामध्ये होते. तर आजची शिफ्ट जी होती मॅथ्सची शिफ्ट, ती थोडीशी हार्ड म्हणण्यात येत आहे. आणि फिजिक्स मॉडरेट काइंड ऑफ, आणि केमिस्ट्री इझी होतं. परत एकदा 3 दिवस झालेत आज पेपरला, 11, 13 आणि 15. तर केमिस्ट्री इझीच आहे. त्यानंतर मॅथ्सचा पहिल्यांदा पेपर खूप लेंदी आणि वॉस्ट होता यावेळेस 15 एप्रिलच्या फर्स्ट शिफ्टला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, अजून एक डॉट प्रोडक्टचा इकडे एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये आपल्याकडे जास्त फिजिक्सचे क्वेश्चन आलेले नाहीयेत आपल्यापर्यंत. तर तुमच्याकडे क्वेश्चन, तुमच्याकडे मेमरी बेस्ड क्वेश्चन असतील जे की थोडे थोडे लक्षात आहेत, तर तुम्ही आपल्या नंबर्सवर कनेक्ट करून, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर्स आहेत त्यावर कनेक्ट करून शेअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्टला फायदा होईल. आणि त्याचबरोबर ज्या मुलांचा उद्या परवा पेपर आहे त्यांना लगेच फायदा होईल या क्वेश्चन्सचा. तर थर्मोडायनामिक प्रोसेसवर एक क्वेश्चन आला होता. आणि हीट कॅपॅसिटी ऍट द कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे परत एकदा एनर्जी चॅप्टर, एनर्जीच्या रिलेटेड चॅप्टर्सवर क्वेश्चन आला होता फिजिक्स मधून. त्यानंतर तुम्ही इकडे पाहिलं, आपल्याकडे केमिस्ट्री, आता केमिस्ट्री सब्जेक्टसाठी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही मिळून क्वेश्चन्स आले होते आपल्याकडे. आणि केमिस्ट्री इन डे टू डे लाईफ यावर सुद्धा क्वेश्चन आले होते. बायोमॉलिक्युल जे चॅप्टर्स आहेत, लास्टला जे चॅप्टर्स आहेत आपल्या 12th टेक्स्टबुक मधले, त्यावर सुद्धा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळाले होते. तर केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये मोलार मास, कंडक्टिव्हिटी, त्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी यावर क्वेश्चन्स होते. तुम्ही इकडे पाहू शकता, कॅनिझरो रिएक्शनवर क्वेश्चन होता. ऑर्गॅनिकचा स्पेसिफिकली नेम ज्या रिएक्शन असतात त्या खूप इम्पॉर्टंट असतात सांगण्यात येतं. आणि त्यावर क्वेश्चन येतात म्हणजे येतातच. सीईटीच्या कोणत्याही अटेम्प्टला आपण जर चेक केलं तर नेम रिएक्शन जो पार्ट आहे त्यावर क्वेश्चन येतातच. तर इकडे पाहू शकता, कॉन्सन्ट्रेशनवर क्वेश्चन होता. त्यानंतर पहिला जो चॅप्टर आहे आपला स्ट्रक्चर्सचा, त्यावर एक क्वेश्चन आला होता. बीसीसीचं स्ट्रक्चर दिलं होतं आणि आपल्याला डेन्सिटी तिकडे विचारली होती. तर असा पार्ट केमिस्ट्रीचा होता. त्यानंतर शिफ्ट 2चा आपण जेव्हा बोलतो, तर शिफ्ट 2 मध्ये आपण चालू केलं इकडं केमिस्ट्री पासून. आणि केमिस्ट्रीचं मी सांगितलं जसं नेम रिएक्शन, त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, जी काही आपली फिजिकल केमिस्ट्री, त्यावर न्यूमरिकल्स बेसिसवर सुद्धा क्वेश्चन कधी कधी येतात. तर फॉर्म्युला बेसिसवर आपण फॉर्म्युलेज आपले पाठ पाहिजे तिकडे. तर यासाठी पाहू शकता इकडे कायनेटिक एनर्जीचा चॅप्टर आहे आपला, त्यावर इंटरनल एनर्जीवर एक क्वेश्चन आला होता. त्यानंतर फॉर्म्युलिनचं
फॉर्म्युलिन कोणतं आहे यामध्ये डायग्राम इमेजेस दिल्या होत्या आणि त्यावरून फॉर्म्युलिन कोणतं आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर आपल्याला स्ट्रक्चर माहित पाहिजे फॉर्म्युलिनचं यासाठी. त्यानंतर डे टू डे लाईफ मधून केमिस्ट्री डे टू डे लाईफ यावर एक क्वेश्चन होता की फॉर व्हॉट काइंड ऑफ पर्पज द पेनकिलर इज यूज फॉर. सो ह्याच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन आलेत. त्यानंतर डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे आपल्याला हायड्रोजन आणि हॅलोजन याचं डिग्रेशन करायचं होतं त्या रिएक्शन मधून. या टाईपचे सुद्धा क्वेश्चन आले होते तिकडं. इम्युलजनवर क्वेश्चन आला होता ऍब्झॉर्प्शनच्या चॅप्टरचा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता परत एकदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री अल्काइल हलाइडचं स्ट्रक्चर विचारलं होतं. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट मी जर सांगितलं फिजिकल केमिस्ट्री सुद्धा विचारली जाते तर ऑक्सिडेशन स्टेटवर क्वेश्चन होता. त्यानंतर डिकार्बोक्सिलायझेशन यामध्ये परत एकदा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचं मिक्सचर करून इकडे पाहू शकता सँडमे रिएक्शन सुद्धा इकडे दिलेली म्हणजे नेम रिएक्शन सुद्धा इकडे 2-2 क्वेश्चन 3-3 क्वेश्चन एका शिफ्टला येत आहेत. तर तुमचं तिकडे त्यावर सुद्धा फोकस पाहिजे. त्यानंतर मॅथ्सचा जर पार्ट पाहिला आपण सेकंड शिफ्टचा तर LPP वर एक क्वेश्चन आला होता. त्यानंतर वेक्टर चॅप्टर आणि सर्वात इझी चॅप्टर म्हणला जातो लॉजिक चॅप्टर त्यावर एक क्वेश्चन आला होता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता फंक्शन्स आणि त्यानंतर परत एकदा वेक्टर चॅप्टरवर हा क्वेश्चन आलेला. हा फंक्शन चॅप्टरवर क्वेश्चन होता. त्यानंतर इंटिग्रेशनचा मी पार्ट जसं सांगितला इंटिग्रेशन खूप जास्त विचारलंय जास्त प्रमाणात आजच्या ह्याच्यात विचारलंय आणि हे जे क्वेश्चन्स होते ते लेंदी होते. यांना टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स होते आणि यांच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला प्लस ज्या मेथड्स असतात वेगवेगळ्या सबस्टिट्यूशन मेथड त्यानंतर डायरेक्ट फॉर्म्युला बेसिसवर त्यानंतर ट्रायल अँड एरर करून पण काही मुलं आन्सर काढतात. तर अशा सर्व मेथड तुमच्या नोट झालेल्या पाहिजे तुम्हाला येत असल्या पाहिजे या क्वेश्चन्सला अटेम्प्ट करण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता आणि चेक करू शकता या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जमता आहेत का. त्याने करून तुमचा जो रिव्हिजन जो पार्ट असतो तो इकडे कव्हर होऊन जाईल. ट्रिग्नोमेट्री यावर सुद्धा क्वेश्चन्स आलेले होते. इंटिग्रेशनचे क्वेश्चन पाहू शकता तुम्ही 1, 2, 3 आणि इकडे 3 असे 6 क्वेश्चन एका शिफ्टला आले होते. मागच्या शिफ्टचे आपण पाहिले 2-3 क्वेश्चन. तर खूप सारे क्वेश्चन इंटिग्रेशन पार्टवर डिफरन्शिएशन पार्टवर इकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर फिजिक्स सेकंड शिफ्टचा जो फिजिक्सचा पेपर होता तर इकडे फोटोडायोड इज इन याचा आन्सर होता रिव्हर्स बायस मोडमध्ये. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे जी कन्सेप्ट असते किंवा डेफिनेशन आपण म्हणतो तर या टाईपमध्ये सुद्धा क्वेश्चन आलेले होते. पॉवर फॅक्टर विचारला होता LCR सर्किटचा इकडे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला लागतो. त्यानंतर म्युच्युअल इंडक्शन विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारला होता यामध्ये सुद्धा फॉर्म्युला लागतो. अँगल ऑफ बँकिंग जो टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे यामध्ये म्हणजे तुम्ही पाहू शकता फिजिक्सचा जेव्हा पेपर ओपन होतोय तेव्हा फॉर्म्युला बेसिसवर जास्त क्वेश्चन आहेत आणि कन्सेप्ट म्हणजे असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा आहेत. फोटोडायोडिझिन अशा टाईपचे सुद्धा क्वेश्चन येत आहेत. म्हणजे न्यूमरिकल प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे तेव्हा तुम्ही फिजिक्सला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. त्यानंतर कॅपॅसिटन्स जो कॅपॅसिटन्सच्या कॅपॅसिटन्सवर सुद्धा एक क्वेश्चन आला होता. त्यानंतर सर्किट दिलेलं होतं आणि या सर्किटवर आय गेस कॅपॅसिटन्स ह्याचा विचारला होता. तर आपल्याला इकडं सिरीज आणि पॅरलल या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून काय कॅपॅसिटन्स होते क्युम्युलेटिव्ह कॅपॅसिटन्स तो इकडे नोट करायचा होता. आणि हे काही टॉपिक्स आहेत जे त्यांच्यावर जास्त फोकस करा. या टॉपिकवर रिलेटेड जास्त क्वेश्चन आले होते फिजिक्समध्ये. तर यामध्ये वेक्टर प्रोडक्ट्सवर क्वेश्चन त्यानंतर कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीवर त्यानंतर सरफेस टेन्शन आणि एनर्जीवर या चॅप्टरवर जास्त क्वेश्चन आले होते. पोटेन्शियोमीटरचा जो कन्सेप्ट आहे जिकडे आपण प्रॅक्टिकलला वापरतो पण इन ॲक्च्युअल पेपरमध्ये सुद्धा त्यावर क्वेश्चन आले होते. त्यानंतर लॉजिक गेट्स अँड ऑर नॉर या चॅप्टर्सवर सुद्धा एनर्जी त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरवर सुद्धा क्वेश्चन पाहायला मिळाले होते. तर अशा प्रकारे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही व्हिडिओला पॉज करून सॉल्व्ह करू शकता जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन म्हणजे या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. ज्यांचा पेपर उद्या परवा आणि त्यानंतर आणि परत मे मध्ये जी सेकंड शिफ्ट आहे तिकडे होणार आहे तर त्या सर्व मुलांना फायदा होईल या क्वेश्चन्सचा. याचबरोबर आपण 11 आणि 13 तारखेचे क्वेश्चन्स पण नोट करून ठेवलेले आहेत. अशाच एका PDF मध्ये अटॅच केलेले आहेत. तर ती PDF तुम्हाला सर्व पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या नंबर्सवर DM करा. तिकडे डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्मला फिल करा आणि तिकडून तुम्ही त्या PDFsला ॲक्सेस करू शकता. तिकडून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुमची प्रॅक्टिस होईल. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या एनरोल इंजिनिअरच्या YouTube चॅनलला फॉलो करा. त्यानंतर इंस्टाग्राम पेज आहे तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि आजच्या ज्या शिफ्ट्स आहेत त्याचा आपण रिव्ह्यू व्हिडिओ म्हणजे मुलांबरोबर ॲक्च्युअल जेन्युअन रिव्ह्यू घेऊन ते व्हिडिओज पोस्ट सुद्धा केलेले आहेत आपल्या चॅनलला. तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. आणि नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा जो लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेली आहे. तर त्या लिंकला तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन आपल्या मेंटरसोबत कनेक्ट होऊ शकता. तुमचे काही डाऊट्स असतील ॲडमिशन प्रोसेसच्या रिगार्डिंग तर ते आपण तिकडे सॉल्व्ह करूया. थँक्यू सो मच.